तर आज बाजूची शाळा रिसेस झाले. मधल्या सुट्टीमध्ये अनेक आमचे विद्यार्थी त्याला पाहण्यासाठी, त्याची सिग्नेचर घेण्यासाठी, त्याच्याबरोबर फोटो काढण्यासाठी खरं तर अनेक संपूर्ण शाळाच इकडे आले असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. आणि त्याचमुळे खरं तर आजकालच्या टेनिस क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंची क्रेज कुठपर्यंत गेली आहे हे जणू व्यतीत होत आहे. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये स्टार झालेले सगळेच खेळाडू, रबर बॉलमध्ये स्टार झालेले खेळाडू, एक मोठा चाहता वर्ग खरं तर सगळ्यांनीच गोळा केला आहे. सेम चला पंच एकच अंपायर आहेत, तेजस्वी मात्रे. तर जाऊया मॅचच्या दिशेने. एका बाजूला यश एंटरप्राइजेस खानावले आणि स्मरणिका 11 नवखार अलिबाग दोनही संघांना आपापल्या पहिल्या मॅचमध्ये खरं तर पराभवाचा धक्का सहन करावा लागला होता. असरोटी ग्रुप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेशजी ठोंबरे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रायगड प्रीमियर लीगमध्ये आपलं हार्दिक असं स्वागत आहे. त्यामुळे दोनही टीम्सना कोणत्याही परिस्थितीमध्ये विजय आवश्यक आहे. विवेक शेलारला आपण पाहतोय बॉलिंग मार्कवर, मॅन फ्रॉम कॉलिंग भिवंडी. आणखीन एक चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा. थोडीशी लेंथ आपण पाहिली तर थोडासा ऑफ स्टंपच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न करतोय फलंदाजा. सिंगल रन, 6 षटकांचा सामना आहे. धावसंख्या जर आपण पाहिली तर 70, 80, 90च्या आसपास धावसंख्या मागच्या 2 दिवसामध्ये जाताना पाहिल्यात. त्यामुळे पहिल्यापासून आक्रमकपणा फार गरजेचा आहे. परंतु यावेळेस मात्र स्लॅश केलाय कव्हर पॉइंटच्या वरतून. व्हॉट अ फॅन्टास्टिक स्ट्रोक. बॉल सीमा रेषा पार, षटकार. कुशल गुरवच्या पॅटमधून. कुशल गुरवकडे खरं तर शांत आणि संयमी असा खेळाडू आहे. तंत्रशुद्ध फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो. मॅन फ्रॉम कडाव, कर्जत तालुक्यामधील खरं ते गुणवान खेळाडू. आणि मागच्या मॅच मध्ये त्याचा हाहाकार आपण साऱ्यांनीच पाहिलाय. हो द स्टम्प्स थोडासा शॉट ऑफ लेंथ होता. हलकासा टर्न पाहायला मिळाला. प्रॉपर कनेक्शन नव्हतं. समोर चेंडू आलाय. लॉंग ऑनचा फिल्डर जाऊन चेंडू उचलतोय तोपर्यंत मात्र पर्याप्त वेळ एकदा पूर्ण करण्याचा. सिंगल रन. एक पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. थोडंसं लांबलेलं षटक विवेक शेलारचं 16 धावा देऊन गेलंय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनबाद 16. धावा, 16 ऑन बोर्ड. यस, स्कोर मध्ये कन्फ्युजन आहे तुम्हाला. 16 धावा, पहिले 2 व्हाईट बॉल, त्यानंतर बाईची एक रन, त्यानंतर आणखीन एक व्हाईट बॉल. पहिला 4 बॉलमध्ये 3 व्हाईट बॉल होते. 4 धावा आल्या होत्या पहिल्या बॉल नंतर. त्यानंतर 2 धावा, 6, त्यानंतर एक सिंगल पॉइंटला 7वी धाव,
त्यानंतर पुन्हा वाईट 8वी धाव, त्यानंतर एक सिंगल 9वी धाव, त्यानंतर षटकार 15, लास्टच्या बॉलला 1 रन. बरोबर आहे. कन्फ्युजन असेल. 12th मॅन इज हिअर. 12th मॅन आहे आणि मॅन्युअल आणि लाईव्ह दोन्ही स्कोर सुद्धा सेम आहेत. थोडंसं कन्फ्युजन असू शकतो, बऱ्याच वेळेला होतं. कधी कधी जास्त व्हाईट बॉल्स आले ना तर त्याच्यामध्ये थोडंसं कन्फ्युजन होतं. लेंथ जर लांबली एखाद्या ओव्हरची तर बऱ्याच वेळेला खेळाडूंच्या मनामध्ये कन्फ्युजन असतं. परंतु कांचन पालकर आहेत आमच्या बाजूला, रायगडमधील एक अतिशय गुणवान खरं तर गुणलेखक. खरं तर दिल्लीला जाऊन सुद्धा त्यांनी गुणसंख्या लेखन केले. तारीबाई सय्यद यांनी त्यांना दिल्लीला सुद्धा नेलं होतं तेजसजी. तर जाऊया, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. थोडं स्पीडअप करा, थोडंसं स्लो होतोय सामना. पंचांना सुद्धा विनंती, आपण लक्ष द्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. मार्क फ्रॉम बेलवली, अजय पाटील. पहिला बॉल कट केला, यावेळेस मात्र थोडासा टॅप केला होता. एक्स्ट्रा कव्हरला वेगाला फिल्डर त्या ठिकाणी पोहोचलाय. दुसरा धाब्याचा प्रयत्न होता. थ्रो स्ट्रायकर एंडला डोक्यावर हात गेले होते सर्वांचेच. थोडासा धोकादायक धाव घेण्याचा प्रयत्न मात्र सुमित खरं तर केला होता, परंतु इकडे बाल बचावला असंच म्हणावं लागेल. सिंगल मिळाली अजय पाटील. म्हटलं खरं तर गतवर्षी सुद्धा रायगड प्रीमियर लीग मध्ये ज्या खेळाडूचा दमदार परफॉर्मन्स राहिला होता आणि ती गोलंदाजी साऱ्यांनाच आठवत असेल. सध्याच्या घडीला बेलवलीचा अष्टपैलू खेळाडू, आज कॅप्टन. हो, यावेळी सुद्धा वेगानं चेंडू निघून गेला. यष्टीरक्षक पहा, त्याच्या हाताला साठून चेंडू फरार झालाय. 22चा इशारा पंचांचा. बॉल सीमा पार, चौकार. वेगवान चेंडू होता. इकडे मात्र यष्टीरक्षक त्याच्या हातामधून चेंडू निसटला. वेगानं थोडासा, वेदनेनं तो सुद्धा विव्हळला थोडासा, कारण रबर बॉल आहे. बऱ्याच वेळेला अगदी जोरात लागतो. हाताला लागल्यानंतर ती वेदना लगेच जाणवली, परंतु त्या वेदनेपेक्षा खरं तर गोलंदाजाला झालेली जी वेदना होती 4 धावांची, ती सुद्धा जास्तच होती. कारण बऱ्याच वेळेला बॉल डॉट निघाल्यानंतर चौकार येणं हे कोणत्याच गोलंदाजाला अपेक्षित नसतं आणि छोट्या छोट्या चुका कधी कधी महाग होऊन जातात. ओव्हर द स्टंप्सनं पुन्हा एकदा आडवा पॅटनं खेळण्याचा प्रयत्न. इथे चकवलंय खरं तर. चेंडू वळवला, इकडे टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालाय आणि चांगल्या पद्धतीनं खरं तर व्हेरिएशन्स पाहायला मिळालं. अजय पाटीलकडे ती कला जरूर आहे आणि म्हणूनच एका ओव्हरमध्ये 1 धाव सुद्धा वाचवणारा खरं तर हा गोलंदाज, म्हणून ज्याचं सातत्यानं अनेक समालोचक आपल्या मुखामधून त्याचा नामोल्लेख करत असतात. आणि 6 गुणवान खेळाडू लीड करतोय खरं तर या टीमसाठी. यश एंटरप्राइजेस आपटला होता. यावेळेस टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स, पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा. आणखीन एक धाव टीमच्या टोटलमध्ये ऍड होताना दिसेल आणि स्कोर जाऊन पोहोचलाय तो 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड नाव. स्मरणिका 11 नौखार अलिबाग संघाचा धावफलक विदाउट लॉस 22. सुमित धोंगडे ऑन स्ट्राईक. हुक करण्याचा प्रयत्न. इकडे मात्र जोरदार अपील पाहायला मिळतोय. बॅटला चाटून चेंडू सरळ. विकेट कीपर सूर्याच्या हातामध्ये आणि पहिला विकेटचं पतन. सुमित धोंगडे कॅप्टन डी-पॅट काही जास्त चमक दाखवू शकलेलं नाही. अवघी 1 धाव काढून मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का स्मरणिका 11 नौखार अलिबागला. बाउन्सर यावेळेस हुक करण्यासाठी गेला होता. पाठीमागे आपण पाहतोय सूर्याला, बोहगावचा खेळाडू. सूर्याच्या हातामध्ये हा झेल आणि सफलता मात्र कॅप्टनला बाहेर काढलंय. एका बाजूला अजय पाटील गोलंदाजी करतोय, दुसऱ्या बाजूला स्मरणिका नौखार अलिबागला लीड करत होता सुमित धोंगडे, परंतु थोडासा अपयशी ठरलाय. घरचं मैदान आहे त्यामुळं मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग सुद्धा सुमित धोंगडेची बॅटिंग पाहण्यासाठी आतुर होता, परंतु अपयशी ठरलाय. नवीन बॅटर मान फ्रॉम महाड, फायटर जेट या नावानं ज्या खेळाडूला संबोधलं जातं तोच योगेश पेंडकर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. गेले कित्येक वर्ष आपण पाहतोय डिंग डॉंग प्रतीक 11 सारख्या प्रतीत यश व्यावसायिक संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू.
पहिलाच बॉल यावेळेस मात्र फेस करत असताना थोडासा पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय. इकडे आणखीन एक धाव. आतापर्यंतचा गोलंदाजीचा प्रवास जर आपण पाहिला ना तर एक्स्ट्राज रन जास्त खर्च केल्यात यश एंटरप्राइजेस खानावले आणि याच्यामध्ये कुठेतरी यशस्वी व्हावं लागेल गोलंदाजांना. पहिल्या ओव्हरमध्ये सुद्धा आपण पाहिलं 4 व्हाईट बॉल 22च्या स्वरूपात 1 रन. या ओव्हरमध्ये सुद्धा 22च्या स्वरूपातल्या 4 धावा 1 व्हाईट बॉल 1 नो बॉल. अजयचा हा बॉल यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट अँड फ्री हिटचा बॉल होता आणि त्याचमुळे सगळ्यांच्याच काळजाचा ठोका चुकला होता. योगेश पेंडकरचा झेल सरळ स्क्वेअर लेगच्या हातामध्ये गेला होता आणि काही सेकंद थोडंसं टेन्शन सर्वांनाच आलं होतं. बाल बाल बचावला असंच म्हणावं लागेल. इकडे फ्रीडच्या बॉलवर उडालेला झेल होता परंतु दैव बलवत्तर आपण म्हणूया. इकडे एक धाव तर मिळाली. खातं उघडलंय घाऱ्यानं. अजय पाटील चांगली बॉलिंग केले. 22चा चौकाराचा अपवाद वगळला तर यावेळेस मात्र थोडासा हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न. स्क्वेअर लेगला जास्त उंच गेला चेंडू. क्षेत्ररक्षक पाहतोय झेल तर सुटलाय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता येतोय चौकार. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आपण पाहतोय. 1 गडी बाद 28 धावा. नॉट बॅड. 14ची सरासरी पहिल्या 2 ओव्हर्समध्ये आपल्याला पाहायला मिळाले. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 28 धावा. स्मरणिका 11 नौखार अलिबाग संघाच्या धावफलकावर सध्याच्या घडीला एका बाजूला कुशल गुरव आणि दुसऱ्या बाजूला योगेश पेंडकर. आणि अलिबाग संघाच्या विरोधामध्ये खेळण्यासाठी खरं तर आपण पाहतोय गोलंदाजी बारवर सज्ज होईल करण तोडकर. पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. इकडे मात्र थोडासा खोला टाकण्याचा प्रयत्न. फॉलो थ्रू मध्ये जाऊन खरं तर चेंडू उचलला आणि तेवढीच चांगली फेकी. तोपर्यंत मात्र एक सिंगल. मागच्या मॅच मध्ये सुद्धा चांगली बॉलिंग केली होती करण तोडकरनं आणि या मॅच मध्ये तिचा अपेक्षा आहे. आपण पाहतोय तारिकबाई सय्यद यांना 70-70 स्पोर्ट्सचे सर्वे सर्वा. त्याचबरोबर संपूर्ण आदर्श चषकाचे आयोजक विशालजी जेतेकर, तेजस मात्रे, रायगडचं वंडरबॉय आकाश तारेकर, मिस्टर 24 लाईव्ह इव्हेंट्स संदेश पाटील. चर्चा होत असताना कारण मोठी स्पर्धा आहे खरं तर. पहिलं पर्व आहे आणि हे यशस्वी करायचं आहे. हो यावेळेस मात्र समोर ऑन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑनकडे चेंडू सरकत असताना क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल बेल. आणखीन एक धाव. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल 30 या आकड्यावर. 30 ऑन अ बोट. दोनही खरं तर संघानं आपापला पहिला सामना गमावला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये या मॅचमध्ये सर्वोत्तम खेळ करणं अनिवार्य असेल आणि इकडे जिंकलात तरच कुठेतरी पुढचा सामना खेळण्याची संधी मिळणार आहे. अन्यथा रायगड प्रीमियर लीगला मात्र टाटा बाय बाय करावं लागेल आणि त्यासाठीच मात्र दोन्ही संघ या मॅचमध्ये लढताना दिसतील.
हो यावेळेस मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट, क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे, झेलचा प्रयत्न झाला, चेंडूनी दिली हुलकावणी, एक टप्प्यानिशी बॉल सीमा पार, रन्स मिळतील 4. योगेश पेंडकरच्या बॅटमधून चौकार. या 4 धावांच्या मदतीने टीमची टोटल 34 वर जाऊन पोहोचले. पारगावचं मैदान, परंतु जवळच लागून असलेलं आंतरराष्ट्रीय दिबा पाटील एअरपोर्ट आणि अगदी त्याच्याच बाजूला सुरू असलेली सगळ्यात मोठी स्पर्धा, यंदाच्या हंगामामधली रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धा. थोडासा फ्लाईट देण्याचा प्रयत्न करतोय, अगदी हलक्या हातानं ड्राईव्ह केलं एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक अगदी डीपमधून येतोय, तोपर्यंत मात्र सिंगल रन. हे व्हेरिएशन्स मगासपासून पाहायला मिळालेत. खरं तर स्लोवर वन करणं, बॉलला फिरवणं, आणि त्याचमुळे करण तोडकर मागच्याही खरं तर सामन्यामध्ये चांगली बॉलिंग त्यानं केली होती आणि याही मॅचमध्ये आत्तापर्यंत एक चौकार जरूर आलाय, परंतु तिकडे झेलची सुद्धा संधी होती. त्यामुळे कुठेतरी मोठ्या फटक्यांना खेळण्यासाठी समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला त्यांना आत्तापर्यंत वंचित ठेवलं आहे आणि तेच करावं लागेल, कारण सध्याच्या घडीला दोनही स्टार खेळाडू क्रीजवर आहेत. कुशल गुरव जो अतिशय फॉर्ममध्ये आहे यंदाच्या रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेमध्ये सुद्धा. हो यावेळेस थोडासा समोर खेचण्याचा प्रयत्न, परंतु आणखीन एक चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळालं करण तोडकरचं, आणि इकडे मात्र कुशल गुरवला पाहण्याशिवाय पर्याय नव्हता. मिस केला, इकडे मात्र बीट केलंय ते गोलंदाजानं. षटकामधील असेल शेवटचा चेंडू, तिसरं षटक यानंतर समाप्त होईल, यानंतर ड्रिंक्स ब्रेक घेतला जाईल. ओ यावेळेस मात्र डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर उडवलाय, स्ट्रेट ड्राईव्ह, व्हॉट ए शॉट. कुशलता पाहायला मिळाली या फटक्यामधली, गुरवच्या बॅटमधून षटकार. तो 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर 1 गडी बाद 41 धावा. टीम हार्डल, परंतु ऑन स्क्रीन आपण पाहतोय पुन्हा एकदा 70-74 सर्वे सर्वात तारिकबाई सय्यद यांना, विशालजी जितेकर, तेजस म्हात्रे, आकाश तारेकर, संदीपजी पाटील. बरोबर पहिल्या इनिंगचा पूर्वार्ध समाप्त झाला. 41 धावा पहिल्या 3 ओव्हर्समध्ये आल्यात, त्यामुळे निदान एवढाच धावा पुढच्या 3 ओव्हर्समध्ये आल्या तर 80+ एक चांगली टोटल मात्र या मॅचमध्ये राहू शकेल, आणि तोच प्रयत्न असेल. कारण कुशल गुरव मागच्या ही मॅचमध्ये दमदार बॅटिंग पाहायला मिळाली होती, आणि त्याच्या साथीला खरं तर योगेश पेंडकर आहे, एक महानतम खेळाडू. ऑन साइडला प्लेस केलाय, लॉंग ऑन कडे, इकडे मात्र एक रन येताना दिसेल.
नशीबला आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर चौथ्या षटकाला सुरुवात झाली. एखादं चांगलं षटक हवं आहे यश एंटरप्राइजेस खानावले संघाला, कारण येत्या या 3 ओव्हर्समध्ये एक जरी चांगलं षटक गेलं तरी धावांवर थोडासा कंट्रोल ठेवता येईल. चांगला बॉल अपील आणि पंचांच्या मनामध्ये कोणतीच आशंका नव्हती. लेग बिफोर द विकेट पायचीच सापडलाय. कुशल गुरवची 22 धावांची खेळी संपुष्टात आणली आणि नशीबला पहिली सफलता. दुसरा धक्का स्मरणिका 11 नौखार अलिबागला. आणि मैदानाच्या आतमध्ये तळ कोकणामध्ये खेळाडू कोकण गाजवलंय आणि सध्याच्या घडीला मुंबईमध्ये सुद्धा मोठी छाप ज्याची पाहायला मिळते. अर्थातच दर्शन बांदेकर मालवणचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन होत असताना पाहूया दोनही आयकॉन खेळाडू सध्याच्या घडीला आता मात्र खेळपट्टीवर असतील. नशीब नाईकला सफलता मात्र प्राप्त झाले. राऊंड सम्सनं ड्राईव्ह केला यावेळेस मात्र अगदी पहिला चेंडू फेस करत होता. स्क्वेअर ड्राईव्ह पाहायला मिळाला. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक वेगाने आला. तोपर्यंत मात्र 1 रन सिंगल रन. एकेरी धावेच्या मदतीने टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 43 या आकड्यावर. दर्शन बांदेकर आजपर्यंत दर्शन बांदेकरनं बराच वेळेला 5 बॉलमध्ये 5 षटकार मारण्याचा महाविक्रम केला आणि 6व्या बॉलवर अनेक वेळेला खरं तर सिंगल घेत गोलंदाजाला सन्मान दिलाय आणि जवळजवळ 9-10 वेळाला किंवा त्याहीपेक्षा जास्त वेळेला हा कारनामा त्यानं केलाय. आणि म्हणूनच असे खेळाडू महान बनतात. परंतु इकडे मात्र हा स्ट्रोक योगेश पेंडकरचा फसलाय आणि इकडे मात्र शॉट साठी जरूर गेला होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्याचा उडालेला झेल आणि फायटर जेट यावेळेस मात्र निराश होऊन मैदानाच्या बाहेर. तिसरा धक्का नौखार अलिबागला. थर्ड डाऊन तिसरा धक्का लागला यावेळेस मात्र. पहिल्यांदा सुमित दोंगडे त्याच्या पाठोपाठ कुशल गुरव आणि आता मात्र योगेश पेंडकर घाऱ्या सुद्धा बाद झालाय. आता सगळ्यांचं लक्ष खरं तर दर्शन बांदेकर वर जरूर असेल कारण ॲज अ आयकॉन खेळाडू आणि जवळजवळ 400-450 किलोमीटरचं अंतर पार करून पनवेल गाठलंय आणि खऱ्या अर्थानं त्याचाही खेळ पाहण्यासाठी पनवेलकर उत्सुक असतील. त्याच्या साथीला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये निशी कर्णेकर. नशीबचा हा चेंडू यावेळेस आडवा पाठ ऑन साईडला मिड विकेटला ट्रॅव्हल होत असताना सिंगल येईल 1 रन. परंतु हे षटक मात्र आतापर्यंत आपण पाहिलं तर यश एंटरप्राइजेससाठी फारच महत्वाचं ठरलंय. या ओव्हरमध्ये पहिले 5 चेंडू संपलेत आणि पहिल्या 5 बॉलमध्ये 2 फलंदाजांना बाद केलंय आणि 3 धाबा दिल्यात. डोकं वर काढू दिलेलं नाही आतापर्यंत नशीब नाईकनं. यावेळेस मात्र कट केलाय बॉल पॉइंटला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी काय करतोय. आतापर्यंतचं यशस्वी षटक होतं परंतु शेवटच्या बॉलवर त्या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि दर्शन बांदेकर साठी येतोय हा पहिला चौकार. त्यासाठी एक बार येतोय लगातार 3 षटकारांना अभिजित यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज असेल.
तर मागच्या ओव्हरमध्ये 7 धाबा आल्या 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 48. तरी सुद्धा नशीब नाईकनं फार चांगली बॉलिंग केली, कारण 2 महत्त्वाचे धक्के दिले त्यानं आपल्या ओव्हरमध्ये. नौखर अलिबागला शेवटच्या बॉलवर थोडंसं मिसफील्ड, थोडंसं लक्ष नव्हतं किंवा लक्ष विचलित झालं असं आपण म्हणूया. 4 धाबा मिळाल्या, अन्यथा फारच कमी धाबा तुम्हाला त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या असत्या. परंतु तरी सुद्धा कमबॅक करत असताना यश एंटरप्राइजेस खानावली संघ 5वं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा कॅप्टन अजय पाटील. पहिलाच बॉल ओव्हर द स्टंप्स, आउटसाइड ऑफ स्टंप. पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना एक अतिरिक्त रन जोडली जाईल धावफलकामध्ये. टीमची टोटल 1ने पुढे जाईल. 49 ऑन बोर्ड. दोनही लुझर टीम. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दोनही संघांना विजय अत्यावश्यक आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावं लागेल, अन्यथा रायगड प्रीमियर लीग मधून काढता पाय घ्यावा लागेल. चांगला बॉल आणि याच वेळेला खरं तर अजय पाटील ज्या पद्धतीनं गोलंदाजी केले ना पहिल्याही षटकामध्ये, फक्त आपण पाहिलं तर फार कमी धाबा दिल्या होत्या आणि याही ओव्हरमध्ये चांगली सुरुवात केली. आणि तो जो टप्पा आहे बऱ्याच वेळेला त्याची लेग ब्रेक बॉलिंग आहे, समोरच्या प्रतिस्पर्धी टीमला थोडंसं मी म्हणेन अडचणीमध्ये आणण्यासाठी उपयुक्त ठरते. बऱ्याच वेळेला व्हेरिएशन्स, त्याचे ते स्लोवर्स वन, मधूनच फेकलेला अचानकपणे एखादा आलेला बाउन्सर, या सगळ्या गोष्टी अजय पाटीलकडे आहेत. आणि व्हेरिएशन्स तुमच्याकडे असावंच लागतं, कारण तुमचा एकदा टप्पा ओळखला ना मग काही खैर नाही तुमची. आणि म्हणूनच सध्याच्या घडीला आपल्या या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये किंवा शॉर्ट रबर बॉलमध्ये या क्रिकेटच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल गोलंदाजांना खास करून, तर तुम्हाला वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं फार गरजेचं असतं आणि तेच अजय पाटील करत असताना यावेळेस कट करण्याचा प्रयत्न. टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा चेंडू बाहेर वळवलाय आणि अजय पाटील फुलातून कामगिरी करत असताना आतापर्यंत गोलंदाजीमधून. आणखीन एक डॉट बॉल आणि इकडेच मी म्हणेन थोडासा स्मरणिका 11 नौखर अलिबाग संघ काहीसा मागे पडत असताना, कारण मागच्या ओव्हरमध्ये धावा आलेल्या नाहीयेत. इकडे सुद्धा फार दमदार सुरुवात केले अजय पाटील आपल्या ओव्हरला. कट केले बॉल. यावेळेस मात्र पाहूया क्षेत्ररक्षक डीप मध्ये पॉइंटला आणि यावेळेस मात्र कोणतीही चुकी नाहीये. आणखीन एक फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आधी निशी कर्णीकर त्या ठिकाणी होता आणि निशीला मात्र मैदान सोडावं लागते. 4था धक्का स्मरणिका 11 नौखर अलिबागला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाईल. अजय पाटीलला ही सफलता मात्र प्राप्त झाली आतापर्यंत. यावेळेचा हा चेंडू आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. इकडे हलकीशी अपील, डॉट बॉल. तर दर्शन बांदेकर याच्यासाठी पारितोषिक घेते. लगातार 5 षटकारांसाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक. संगम जितेकर संस्कार स्पोर्ट त्याचप्रमाणे 5,555 रुपयांचं पारितोषिक. SN ग्रुप नवी मुंबई, SN ग्रुप नवी मुंबई यांच्याकडून सुद्धा 5,555 रुपयांचं पारितोषिक लगातार 5 षटकारांना. आणि हे 5 षटकारांसाठीच पारितोषिक लावलं जातं. हो, आणखीन एक डॉट बॉल. सुपर बॉलिंग फ्रॉम कॅप्टन. सध्याच्या घडीला संपूर्णपणे धावफलक थांबवलंय. 5वं षटक सुरू आहे आणि संपायला आलंय आणि धावफलकावर 49 धावा. 49 रन्स. या ओव्हरमध्ये मागच्या 5 बॉलमध्ये एकही धाव आलेली नाहीये. काय बॉलिंग केलंय. कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. हा लढवय्या करण्यात आला आहे आणि ते त्याने करून दाखवलंय. आणि आजपर्यंत अशा अनेक निर्धाव षटक ज्या खेळाडूने टाकल्याने तोच अजय पाटील. थोडासा रनआउट मध्ये बिघाड आहे. इकडे मात्र डेड बॉलचा इशारा पंचांचा. पहिला एक वाईट बॉल आला होता, अन्यथा निर्धाव षटकाची आपण कल्पना केली असती. परंतु मागच्या 5 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. एक धाव जी एकमेव आली ती
पहिलाच बॉलवर व्हाईट बॉल आला होता. ओव्हर द स्टंप्सनं नेक्स्ट बॉल. आणखीन एक बॉल यावेळेस मात्र निघून गेलाय. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये व्हाईट बॉलचा अपवाद वगळला तर मागच्या 6 बॉलमध्ये एकही धाव दिलेली नाहीये. हा कारनामा पुन्हा एकदा अजय पाटीलने केलाय. सुपर बॉलिंग फ्रॉम कॅप्टन. 2 षटकं टाकली ही त्याची आकडेवारी पहा. एक्स्ट्राज मध्ये धावा जरूर गेल्यात. 9 धावा देताना 2 फलंदाजांना मात्र तंबूचा रस्ता दाखवलाय आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवर धावा 4 गडी बाद 49. शेवटच्या षटकामध्ये आता मात्र सगळ्यांचं लक्ष दर्शन बांदेकरवर. होत्या. सारं काही सुरळीत चालू होतं, परंतु त्यानंतर आलेला नशीब नाईक ज्यानं 2 विकेट्स आणि अजय पाटीलला दिलेली अवघी 1 धाव या 2 षटकांनी संपूर्ण गणित बिघडून टाकलेत आणि आता मात्र आपोआपच लक्ष लागले ते खरं तर दर्शन बांदेकरवर. तळ कोकणामधील खेळाडू मान फ्रॉम मालवण सिंधुदुर्ग. पहिलाच बॉल यावेळेस मात्र पाहूया स्लॅश केला आणि बॉलला पाठवलाय कव्हर पॉइंट बॉडी लाईनच्या वरतून. अर्धशतक अलिबागचं धाव फलकावर. 55 धावा कंप्लीट. आणि मागच्या ओव्हरमध्ये खरं तर नॉन स्ट्राईक एंडला उभा होता दर्शन बांदेकर. संपूर्ण षटक तो सांगत होतं थांबा आणि ती त्याची प्रचिती मात्र पहिल्याच बॉलवर येत असताना जोरदार स्वागत केले नशीब नाईकचं. पहिल्याच बॉलवर षटकार आणि लगातार 5 षटकारांसाठी त्याच्यासाठी सुद्धा भरमसाठ पारितोषिक. 10,000 रुपये संगम चितेकर संस्कार स्पोर्ट्स कडून. त्याचप्रमाणे SN नाईक नवी मुंबई SN ग्रुप कडून 5,555 आणि संघ मालक साई यांच्याकडून सुद्धा 10,000 बांदेकरसाठी. हा चेंडू यावेळेस मात्र दिशा पाहिली जाते लेग स्टंपच्या बाहेरून. हे प्रेशर आहे खरं तर शेवटच्या षटकामधलं प्रेशर आहे आणि कोणताच गोलंदाज या प्रेशरमधून नाही सोडू शकत. जेव्हा पहिल्याच बॉलवर अगदी कव्हर पॉइंटला षटकार मारणं एखाद्या फलंदाजाकडून हे अनपेक्षित असतं खरं तर एखाद्या गोलंदाजासाठी आणि त्याचमुळे दिशा हरवून बसला थोडासा नशीब नाईकचा. हा व्हाईट बॉल अब तक 56. यावेळेस मात्र आडवा बॅटनं ऑन साइडला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आणि त्याला मात्र चेंडून दिले हुलकावणी. बॉल सीमा पार. 4 धावांकरता चौकार. तर आता इथून 4 बॉलमध्ये जर 4 षटकार आले तर SN ग्रुप नवी मुंबई अर्थात ऋतांशू पाटील जीवगावचा स्टार खेळाडू त्याच्याकडून 5,555 आणि ओनर कडून सुद्धा साई यांच्याकडून सुद्धा पारितोषिक असेल. बॉलिंग शॉट अप्रतिम फटका कव्हरच्या वरतून उडवलाय. दर्शन बांदेकरच्या बॅट मधून निघणारा हा नेत्र दीपक षटकार. आणि या 2 षटकारांना ही हालचाल पहा. संपूर्ण टीमला शॉर्ट टीम मिटिंग घेण्यास भाग पाडलं. विवेक शेलार सुद्धा समजवतोय सध्याच्या घडीला काय करायला हवं. परंतु बॅटिंग मधला तो इझीनेस पण आहे ना तो सहजतेनं जी ओघवती फलंदाजी आपण म्हणतो ना सहजतेनं खेळणं आणि तेच फटके मात्र पाहायला मिळतात सध्याच्या घडीला. ते अर्थातच दर्शन बांदेकरच्या बॅटमधून.
चेंज ऑफ पेस थोडीशी धीम्या गतीनं टाकण्याचा प्रयत्न होता आणि या चेंज ऑफ पेसमध्ये दिशा हरून बसला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय, परंतु दर्शन बांदेकरसाठी शेवटच्या 3 बॉलमध्ये जर 3 षटकार आले तर संगम जितेकर संस्कार स्पोर्ट्स कडून 10,000 रुपयांचं पारितोषिक मात्र दिलं जाईल. आणि त्याचप्रमाणे संपूर्णपणे एस एन ग्रुप कडून सुद्धा ऋतांशू पाटील कडून पारितोषिक आहे. समोरच्या दिशेला हार्ड हिट केलाय. आणखीन एक दर्शन बांदेकर साठी टाळ्यांचा आवाज पाहायला मिळतोय. आणखीन एक लाजवाब षटकार. आणि बक्षिसांची मात्र खरं तर खैरात आहे आणि दर्शन बांदेकर मात्र कोणालाच निराश करत नाहीये. नॉन स्ट्राईक एंडला होता खरं तर मागच्या ओव्हरमध्ये आणि तो सांगत होता खेळाडू कक्षाकडे पाहून थांबा. त्याला तो आत्मविश्वास होता. हा एवढा आत्मविश्वास असायला हवा खेळाडूकडे. शेवटच्या षटकामध्ये मी मात्र माझी संपूर्णपणे बाजी पलटवून टाकेल आणि तेच घडत असताना नशीब नाईकच्या या ओव्हरमध्ये 3 षटकार, 1 चौकार, 2 व्हाईट बॉल. लांबलेलं हे षटक थोडंसं महागडं, परंतु पाहूया इकडे मात्र हा दबाव आहे नशीब नाईकवर. पुढच्या 2 बॉलमध्ये काय घडणार. 2 बॉलमध्ये 2 षटकार आले तर अनेक मोठी पारितोषिकं सगळ्याच पाहायला गेलं तर मान्यवरांकडून दिली जातील. परंतु दर्शन बांदेकर सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर लागले त्या 73 धावा, 73 रन्स ऑन बोर्ड. 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा षटकार 80च्या आसपास नेऊ शकेल आणि एक चांगली टोटल मात्र पाहायला मिळेल. यावेळीचा चेंडू बाहेर जाणाऱ्या चेंडूला छेडछाड करण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र सुटकेचा निश्वास टाकला असेल. दर्शन बांदेकर मात्र बाद झालाय. सफलता नशीब नाईकला, नशीबच म्हणावं लागेल. दर्शन बांदेकरची विकेट मात्र मिळाले आणि दर्शन बांदेकरनं मात्र खरं तर कोकणामधून येऊन रायगड प्रीमियर लीग मध्ये पुन्हा एकदा तो धिंगाणा मात्र त्याचा पाहायला मिळाला. आणि काय बॅटिंग केली. 3 षटकार, 2 चौकारांच्या साहाय्यानं 7 बॉलमध्ये 27 धावांची केली. दर्शन बांदेकरची एकदा जोरदार टाळ्या दर्शन बांदेकरसाठी. सुपर बॅटिंग परंतु एक कमाल झेल सुद्धा पाहायला मिळाला यष्टांच्या पाठीमागे. अजय पाटील त्या ठिकाणी होता, कॅप्टन होता. पहा एक चांगला झेल त्या ठिकाणी फिनिश होत असताना आणि धावसंख्या आपण पाहतोय 73 धावा. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी असेल. दर्शन बांदेकरनं चांगलंच मनोरंजन केलं आणि संघाला हवं असणारं लीड सुद्धा दिले. मित्र म्हणून हव्या असणाऱ्या धावा त्याने मिळवून दिल्यात. लास्ट बॉल पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न. इकडे मात्र पाहूया व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आलाय. एक रन तर अतिरिक्त स्वरूपामध्ये जोडली जाईल, परंतु इकडे मात्र TRS मागणी होते. पंचांच्या निर्णयाला आव्हान दिले. फ्रॉम फिल्डिंग टीम चेक केलं जाईल व्हाईट बॉल आहे की नाही त्याची चाचपणी सध्याच्या घडीला सुरू आहे. कंट्रोल रूम मधून हा निर्णय जरूर येईल. परंतु आतापर्यंत आपण पाहिलं नशीब नाईकनं तर 3 फलंदाजांना त्यानं सुद्धा बाद केलंय. तिसरे पंच हा निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवतील मिस्टर जय पवार. अभिजित बोडेकर यांच्याकडून 1,000 रुपयांचा कॅश प्राइज या ठिकाणी जमा झाले दर्शन बांदेकरला. तर पंचांनी व्हाईट बॉल घोषित केलाय आणि इकडे मात्र फिल्डिंग टीमनं चॅलेंज केलंय. TRS घेण्यात आलाय आणि चेक केलं जात आहे. तो लेजंड अंपायर मिस्टर जय पवार अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये सातत्यानं पंचांच्या भूमिकेमध्ये ज्यांना आपण पाहतोय अनेक वर्ष. खरं तर जय 11 कल्याण संघ आपण पाहिला असेल. एक चांगले खेळाडू म्हणून सुद्धा खरं तर ते त्यांचं नाव नक्कीच आदरानं घेतलं जातं. रायगड प्रीमियर लीग मध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण त्याला पाहतोय. थोडासा विलंब लागतो या निर्णयाला, त्यामुळे थोडासा क्लोज असू शकतो हा निर्णय. आम्हाला त्याची आयडिया नाहीये. तर लेजंड क्रिकेटर वाघिवलीवाडा गावचे लालचंद गाबण यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं सुद्धा मी सहर्ष स्वागत करतोय. विनंती आपण मंचावर या.
चला, पंचांचा निर्णय योग्य आहे. व्हाईट बॉलचा इशारा तिसऱ्या पंचांकडून सुद्धा येतोय, त्यामुळे ही धाव मात्र नोंदवली जाईल टीमच्या टोटलमध्ये. आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचले ती 74, 74. आणखीन एक चेंडू आणि हा चेंडू फार महत्वाचा असेल आणि तो खेळण्यासाठी विशाल फदाले ऑन स्ट्राईक. नशीब हे षटक थोडंसं महागडं जरूर पाहायला मिळालं. दर्शन बांदेकरची विस्फोटक बॅटिंग खरं तर पाहायला मिळाली. हो, यावेळेस बॅक टू द बॉलर, त्यामुळं इकडे मात्र शेवटच्या बॉलवर रन्स येताना दिसत नाहीयेत. हा चेंडू निर्धाव निघालाय. 6 षटकांचा खेळ समाप्त. धाव फलकावर 5 गडी बाद 74 धावा. आणि जिंकण्यासाठी यश एंटरप्राइजेस खानावले संघ जिंकण्यासाठी नव्हे तर या स्पर्धेमधलं अस्तित्व टिकवण्यासाठी पाऊण शतकी मजल मारावी लागेल. 75 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. चला, लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. यश एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर रोहनजी लबडे यांना मी विनंती करेन की आपण मंचावर या. तर रोहनजी लबडे यांना विनंती आहे आपण मंचावर या. प्रत्येक स्पर्धेमध्ये खरं तर या युवा उद्योजकाचं नेहमीच अनेक क्रिकेट स्पर्धांमध्ये मोठं योगदान असतं. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्यांचा संघ खेळतोय सध्याच्या घडीला. यश एंटरप्राइजेस एक मोठं नाव आहे. अजय पाटील या संघाला लीड करतोय, परंतु 75 धावा कराव्या लागतील. चांबोकडे खास करून विशेष लक्ष असेल, कारण पहिला मॅचमध्ये अर्धशतक आलं होतं चांबोच्या बॅटमधून, तरी सुद्धा पराभवाचा धक्का त्यांना सहन करावा लागला होता. यावेळेस वेगळ्या प्लॅनिंगनं जावं लागेल, कारण प्रतिस्पर्धी संघ सुद्धा तेवढाच तगडा आहे. स्फटिका, नौखार अलिबाग, सुमित दोंगडे नेतृत्व करतोय, परंतु योगेश पेणकर रायगडचा एक यशस्वी संघ नायक म्हणून, त्यामुळे त्याला असे सामने कसे हँडल करायचे, अशा सामन्यामध्ये कसं विजय मिळवायचा, या गोष्टी माहिती आहेत आणि त्याचमुळे त्याच्याकडे विशेष करून लक्ष लागलंय. परंतु दुसऱ्या सत्रामध्ये काय धमाल उडणार या मॅचमध्ये ऐकण्यासाठी मायक्रोफोनवर तुम्हाला पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल पेण तालुक्यामधील अमितजी मात्रे जोहे यांचा. थँक्यू. बहुत बहुत शुक्रिया दीपक पाटिल सर और सूरज हाथमोलकर सर, सभी का हार्दिक स्वागत। दोपहर के इस सत्र में भोजन के बाद एक बार फिर से हम कमेंट बॉक्स में जुड़ चुके हैं। तो फिलहाल जीतने के लिए जो इसी बीच यश एंटरप्राइजेस
खानावाली टीम के सामने जो टारगेट रखा है 75 का, तो 75 का पीछा करने में इस बार देखा चांबो के साथ तो उनके साथीदार जा रहे मैदान के अंदर, लेकिन वहां गेंदबाजी का प्लान नौखार अलीबाग टीम क्या बनेगा। ये रन रोकना पड़ेगा उन्हें और ये रन इकट्ठा करना पड़ेगा यश एंटरप्राइजेस खानावाली टीम को। तो बिल्कुल यश एंटरप्राइजेस खानावाली टीम को जीतने के लिए इस टारगेट का पीछा करना है और सामने ही इस बार देखा जाए नई मुंबई एयरपोर्ट। तो बढ़ते हैं और चलते मैदान के अंदर। इसी बीच विवेक भी हमारे साथ जुड़े हुए, जिन्होंने काफी हमारे साथ भोजन करते समय बहुत ताव मारा। हम खुद देख रहे थे कि ये जो प्लानिंग है वो कुछ अलग है, लेकिन ये होना ही चाहिए। फिलहाल तो रबर बॉल प्रतियोगिता का भव्य दिव्य आयोजन रायगढ़ प्रीमियर लीग पहला साल 2025 में ऐसा आयोजन नियोजन परफेक्ट किया है कि लोग खुश हो गए। मानो 6 कैमरे हैं 24 इवेंट लाइव के, और अमोल हमारे आ चुके, उनका भी हार्दिक स्वागत। लेकिन चांबो के साथ उनके साथीदार मैदान के अंदर पहुंचे, जिन्होंने पिछले मैच में शानदार धुआंधार बल्लेबाजी की थी। चांबो को मुझे तय 3,500 रुपए का इनाम भी मिला था। तो ये इस मैच में वो क्या कैसी बल्लेबाजी करेंगे देखना पड़ेगा। और गेंदबाज तैयार है दर्शन बांधेकर। बांधेकर जी तैयार है गेंदबाजी करने के लिए। बांधेकर के सामने ये हमारे इस बार देखा जाए रायगढ़ डिस्ट्रिक्ट की चांबो पहली गेंद का सामना करेंगे। इस बार देखा जाए देखिए जोरदार अपील करने गए थे, लेकिन गेंद इस बार देखा जाए बहुत ही बढ़िया डिलीवरी। तो गति भी है इस बार देखा जाए। रनअप थोड़ा सा इस बार कम है, जैसे महेंद्र अमरनाथ साहब जी का रनअप था उस तरह से। ये ऑन साइड के ऊपर पैड और पैड के बीच में गेंद को खेला है। इस बार देखा मिड विकेट के गली में सिंगल चुराएंगे। इस बार देखा चांबो सिंगल के साथ चांबो ने खाता ओपन किया खुद का और टीम का। यश एंटरप्राइजेस खानावाली टीम का स्कोर है 1। जबरदस्त आयोजन नियोजन, मैदान के अंदर हरियाली जैसी चादर। और अभी इस बार देखा जुलाई महीना चल रहा है, अगस्त में गणपति है, लेकिन इस बार जोरदार प्रहार किया है, लेकिन फील्डर वहां मौजूद हैं। एक सिंगल मिलेगा यहां वेग सेलार को, और एक सिंगल के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है 2 के घर में। चांबो दूसरे गेंद का सामना करेंगे, तीसरे गेंद का सामना करेंगे, और 3 गेंदें खत्म हो चुके हैं। ये चौथी डिलीवरी होगी। ओ धीरे से इस बार देखा चांबो ने ऑन साइड के ऊपर कलाई के सारे इस गेंद को मोड़ दिया था, लेकिन सिंगल लेने में कामयाब बने। ये टाइट ओवर है और इस हालत में बल्लेबाज जानते हैं कि ये ओवर जो है दर्शन बांधेकर का वो खेलने में थोड़ा सा कठिन बनने जा रहे हैं, लेकिन फिलहाल रन बना रहे हैं और रन बनाना ही चाहिए। क्रिकेट में कैसे भी करो, कुछ भी करो, आड़े करो टेढ़े करो, रन इकट्ठा करो। 3 स्कोर फुल टॉस है ऑन साइड के ऊपर। एक सिंगल मिलेगा, दूसरा बन सकता है क्या, लेकिन वो संभाल के भाई साहब सुमित भाई, आपका मैदान है, आपकी एरिया आप जानते हैं, लेकिन कहां से कहां स्लिप मारेंगे ये पता हमको ही है। आखिरी गेंद, ये वो 5 गेंदों में इस 4 रन आ चुके हैं। अंतिम बॉल बांधेकर की और विकेट से चांबो के लिए इस बार देखा जाए सिंगल तो जरूर मिलेगा। दूसरे के लिए भागने की कोशिश करने जा रहे थे, लेकिन एक ही सिंगल मिलेगा। लेग बाई के रूप में अपील जरूर की थी, लेकिन अंपायर सहमत नहीं इस अपील के लिए। थोड़ी सी गेंद इस बार देखा जाए स्टंप को मिस करती हुई, ऐसा अंपायर का कहना है। तो फिलहाल पहले ओवर के बाद हम देख सकते रन बन चुके 5 बिना कोई विकेट के नुकसान पे यश एंटरप्राइजेस खानावाली टीम का स्कोर है। तो अभी जीतने के लिए पालकर साहब मुझे 70 रनों की जरूरत है।
पालकर साहब का गणित देखो कितना परफेक्ट है। शुरू से उन्हें स्कूल में थे तब से गणित ज़्यादा पसंद थे, इसलिए वो स्कोरर बन चुके। और उसके बाद उन्हें जो उपाधि चाहिए था उन्होंने चुनाव लड़ा और उप सरपंच का निस्बत देखा जाए वो जो उपाधि वो भी उन्हें मिल चुकी है। लेकिन ना हमको किधर लेके गए बहुत सालों से, लेकिन इंतजार कह रहे कि जल्द से जल्द मुझे लगता है ये काम होना पड़ेगा। स्क्रीन के ऊपर आप देख सकते हैं आकाश भाई तारेकर, उनके सभी जो मयूर वीर उनके साथ बातचीत चल रही है। बातचीत कहाँ चल रही पता नहीं है, लेकिन वह संदेश भाई और तेजस महात्रे साहब जी की बातचीत ये चल रही है कि दिसंबर में अपना काम है, उसके लिए कुछ नियोजन चाहिए। दिसंबर में इस बार किंजर ट्रॉफी का भी शानदार आयोजन होगा। अगस्त में गणपति है, सितंबर में इस बार नवरात्र हो जाएगी, अक्टूबर में हम दिवाली फटाक से करेंगे, पटाखे फोड़ेंगे, डायरेक्ट किंजल में पहुंच जाएंगे। लेकिन चाहे इस बार देखा जाए स्कोर 5 पे जा चुका है। ये दक्षिण बहुत इंपॉर्टेंट बात है। और नए गेंदबाज आ चुके हैं आर्यन खारकर। खारकर के सामने चांबो है। ये देखिए चांबो इस गेंद को इस बार दिशा देने गए थे, लेकिन तीसरे अंपायर की मांग की है। बैटिंग रिव्यू इस बार इस अंपायर जो ओके। जय पवार सर आइए, जिन्होंने क्रिकेट अच्छा खेला, जिनके नाम से टीम भी थी और आज इस महाराष्ट्र के अंदर उनके पैनल का काफी दबदबा भी है। इट्स व्हाइट बॉल। अंपायर देखिए, अंपायर काले को देखने के बाद शाहरुख खान के छोटे भाई लगते हैं, ऐसे एक्शन है उनके। 6 पे स्कोर, बगैर नुकसान पे इस बार काम चल रहा है, लेकिन काम ऐसा करना चाहिए, अभी गियर बदलने की जरूरत है। ओ चांबो चौका मिलेगा, यह मिल गया ना बैकवर्ड्स कर लेके ऊपर 4 रन। डीजे 10 पे स्कोर, बाउंड्री आ गई चांबो के बल्ले से। ये पहला चौवा खारकर को उन्होंने ठोका, बैकवर्ड्स कर लेके ऊपर शानदार पुल किया। अगली डिलीवरी, ये गेंद काले साहब वाइट बॉल, खराब गेंद है। तो इस अतिरिक्त रनों के साथ टीम का स्कोर आगे जा रहा है 11 पे। ओ चांबो गदाधारी भीम की तरह से इस बार देखा जाए चांबो ने पुल किया, शॉट ऑफ लेंथ थी और देखिए चांबो ने छक्का मारा और संदेश बड़े ने मात्रे साहब को कह दिया कैसा है मेरा शागिर्द ठोक। स्कोर 17 के घर में चांबो जब पालकर साहब चलता है ना तो बॉलर की भी हवा भी वो टाइट कर जाता है। और ये देखिए चांबो स्किन के ऊपर क्या जाए अंपायर, येलो बॉल। देखो इस बार चांबो कैसा मजबूत दिख रहा है और मुझे लगता है कांचन पालकर साहब हमारे साथी स्कोर, तुम्हारा नाम है जतीन और चांबो, ये तीनों को इकट्ठा किया। इस तेरहवीं स्थिति में तुम्हारी ये हालत है तो आगे क्या हो जाएगा। अभी पालकर साहब का तो छोड़ो, और ये गेंद मेरे से बिगड़ी हुई गेंदबाजी चल रही है ऐसा मेरा तो कहना है, आपका तो कहना सही है। शुरू में अगर गेंदबाजी नहीं होगी तो बड़ा मजा नहीं आ सकता। तुम्हारे पास डिसिप्लिन गति है लेकिन दिशा नहीं तो आपकी दशा है। स्कोर 18 के घर में बगैर नुकसान पे काम चल रहे सेंटर बाइजर्स खाना वाले टीम को।
चांबो का टाइमिंग फंस गया है, बल्ले का कैच नहीं मिलेगा क्योंकि नो मैंस लैंड में गेंद गिर चुकी। और एक सिंगल के साथ स्कोर 19 के घर में। और इस मैच को रायगढ़ प्रीमियर लीग के लिए हमारे एक बेहतरीन मराठी के कमेंटेटर अच्छे गायक हसरम दादा घरत कोपटी की तरफ से ढेर सारी शुभकामनाएं हैं, तो उनका भी हम हार्दिक हार्दिक स्वागत कर रहे हैं। ये इस बार रबर बॉल प्रतियोगिता का पहला आयोजन, दिस इज करेक्ट था जरूर। अगर चांबो आधे रास्ते फंस भी गया था, फिर इस बार नॉन स्ट्राइक रेंज पे आ रहा था। अगर वो विकेट के ऊपर लग जाता तो चांबो की पारी होती डेट, लेकिन चांबो को दिया भगवान ने साथ। मगर दो तो मिलेंगे, स्कोर 21-21 विदाउट लॉस से काम चल रहा है। 75 का पीछा करने में ये दो बल्लेबाज पूरी तरह से अच्छा एफर्ट दे रहे। आर्यन खारकर थोड़े से महंगे साबित हो रहे। दो गेंदे शेष, ये 5वीं डिलीवरी ओवर द विकेट से सेलार के लिए। ये देखिए सेलार जोरदार प्रहार करने गए, योगी जी गेंद को पकड़ने की कोशिश कर रहे थे, लेकिन थोड़ी सी गेंद नीचे रह गई। सुंदर डिलीवरी देखने को मिल चुका, लेकिन रन तो मिलेगा। रन के साथ स्कोर जाएगा 22। आखिरी गेंद शेष, हीरो की ये बाइक, संडे को पता चलेगा किसके पक्ष में जाएगा, वो बाइक के ऊपर कौन बैठेगा। संडे को बड़ा मजा है, कांचन पालकर साहब जी का खुद का आमंत्रण है, आना पड़ेगा। लेकिन चांबो का भी आमंत्रण, आओ बिंदास। 3,500 हमें मिला है तो डरने वाले हम नहीं है। हो जाए बल्ले बल्ले, ठोक दीजिए थल्ले थल्ले। पाटिल जो बोरले के, वो भी शानदार खिलाड़ी है। ये चांबो उनका शागिर है, और उस शागिर को तुम शॉर्ट ऑफ लेन की गेंद देगा ना, चटनी बनाएगा गेंद का। उसके भुजाओं में ताकत है, दम कम है। देखिए स्क्रीन के ऊपर देखिए इस बात का संदेश जी, पाटिल साहब दाढ़ी को हाथ मारते हुए वीएन रिचर्ड साहब जी की याद आ गई मुझे। हाँ, पर्सनैलिटी भी भारी है डायनामाइक, और उनके साथ तेजस्वी मात्रे साहब है, तो नामुमकिन कुछ नहीं है, सब मुमकिन बनेगा। हाँ देखिए, अभी भी उम्र कहते हैं ना कि वो, मैंने कह दिया उनको फोटो स्टूडियो मैंने देखा, आज भी वो कहते तुम कैसे इन्हें पहचानते हैं, तो इन्हें कौन नहीं पहचान सकते। लेकिन चलिए क्षेत्र रक्षण लगाइए, हंसी मजाक तो हो जाएगा। लेकिन स्कोर 28, आने वाले 24 बॉल और जीतने के लिए रन मेरे हिसाब से चाहिए। एक बार एक बताइए। ये नोट के ऊपर ज्यादा नजर है क्योंकि इससे सब कुछ बन जाता है। लेकिन 28 स्कोर बन चुका है। एक साइड से चांबो लय में आया है, भी एक सेलर इस बार देखा जाए 5 पे खेल रहे, लेकिन चांबो व्यक्तिगत देखा जाए तो मेरे हिसाब से 19 पे खेल रहे। 2 सिक्सर, 1 बाउंड्री और 3 सिंगल के साथ। लेफ्ट आर्म द विकेट से इस बार हवा में लॉब, मिस टाइम शॉट, मुश्किल कैच है, पकड़ेगा क्या? ओ कठिन है। तो फिलहाल बॉलर ने ट्राई की, जरूर अच्छी की थी। ये खतरा बन सकता है क्या? लेकिन योगेश जी ने इस बार देखा जाए अच्छी तरह से इस बार अब कवर किया, और इस थ्रो को उन्होंने पकड़ लिया। लेकिन रन तो जरूर मिलेंगे, 2 और स्कोर आगे जाएगा। इस बार 30 के घर में। इस बार प्लानिंग आंकना पड़ेगा कप्तान समीर जी धोंगड़े और योगेश जी को, क्योंकि प्लानिंग चाहिए। जोड़ी जम गई है और जोड़ी को तोड़ना पड़ेगा। तोड़ने के लिए मेहनत लेना पड़ेगी। क्रिकेट का ब्रह्मास्त्र देखिए, अनादिकाल तक चलने वाला है ब्रह्मास्त्र। जसप्रीत बुमराह की याद दिलाई, जैसे ग्रामीण टेनिस क्रिकेट में कहते बूंदा मारा है। बूंदे की बात जब चलती है तो वेग को गुदगुदा ज्यादा होता है, क्योंकि बॉल जो होती है वो नीचे ही बैठ जाती है। वहां से निकालने के लिए बहुत मेहनत लेनी पड़ती है। लेकिन 31 स्कोर चांबो सामने आए, और चांबो इस बार देखा जाए थोड़ा से सफल हुए थे। इस गेंद को खेलने जरूर गए थे, लेकिन प्रॉपर टाइमिंग हुआ नहीं है। चांबो के ऊपर सभी की निगाह है। देखिए बॉडी कैसी तगड़ी है, चश्मा पहनकर। ये देखिए नरेंद्र हिरवानी की याद आती है, जो भारत के स्पिनर थे। अनिल जी कुंबले भी चश्मा पहनकर गेंदबाजी करते थे। हाँ, इस तरह से चांबो भी चश्मा पहनकर खेलते हैं। ना 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 मुन्ना ना, ऐसा काम नहीं चलेगा।
तो फिलहाल इस बार देखा है ये नसीब अच्छा हुआ कि चांबो का कनेक्शन हुआ नहीं, अगर हो जाता तो समझ जाइए गेंद कहाँ जाती है। ये देखिए दुर्भाग्यशाली रहे और भाग्यशाली गेंदबाज बनी। 32 पे स्कोर, विदाउट लॉस से काम, 3 गेंद अभी तक शेष, तीसरा ओवर जारी है, 75 का पीछा करना है। और ये मुझे ये लग रहा है कि इस बार गेंद बॉल है क्योंकि लाइन के अंदर से चली गई। चांबो ने इस गेंद को जरूर छोड़ा है। इस बार विकेट कीपर नजदीक है, इस बार देखा जाए योगेश जी। और ये कहते सबसे नजदीक से मैच विकेट कीपर को सब कुछ पता चलता है कि बॉल कहाँ पड़ जाता है कहाँ नहीं। वो महत्वपूर्ण है कि एक टीम का आईना होता है। ये देखिए एक बार फिर से चांबो को फंसाया, इस बार थोड़ी सी गेंद बाहर निकल गई है। जिस चांबो ने शुरुआत कड़क की थी उस चांबो को इस ओवर में मनीष मोकल ने कह दिया, चांबो अभी गेम तुम्हारी मैं चलने नहीं दूंगा, तुम्हें मिस करूंगा। ऐसी ही गेंदबाजी घातक चल रही है। 32 पे स्कोर रुका हुआ है बिना कोई विकेट के नुकसान पे यश इंटरप्राइजेस खानावाली टीम का। चांबो ने जरूर पुल किया, मिड विकेट के ऊपर चौका मिलेगा कि नहीं, फील्डर मौजूद है वहां, लेकिन सिंगल तो जरूर मिलेगा। गुड फील्डिंग, गुड थ्रो। और इसी के साथ ये ओव्हर हुआ खत्म। 3 षटकानंतर इकडे मात्र यश एंटरप्राइजेस खानावली टीमची धावसंख्या आहे ती म्हणजे 33, बिनबाद 33। आता विजयासाठी पालकर साहेब येणाऱ्या 18 चेंडूमध्ये धावा पाहिजे 42। कुशल भाई ने क्या है बैटिंग की थी जबरदस्त, वो पढ़ाई में भी जबरदस्त है, पहले बाइक मैन भी है और खेल उन्होंने जबरदस्त दिखाया। लेकिन अभी आने वाले 18 बॉल में 42 रनों की जरूरत है। जिस चांबो का इंजन गर्म हुआ था वो चांबो के इंजन के ऊपर पानी मारा तो थोड़ा ठंडा पड़ चुका है। बॉलर ने मशक्कत अच्छी की, लेकिन देखना पड़ेगा निशी कर्णेकर जो गुरु के पिछले मैच के पार्टनरशिप वाले साथीदार थे, जबरदस्त उन्होंने पार्टनरशिप की थी। वो मुकाबला पवार ने जीता होगा, लेकिन इस बार ये देखिए ये और चांबो को सरेंडर हो गया। बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड द विकेट, नंबर पहला गॉन। और बड़ी मछली जाल में चांबो चले ड्रेसिंग रूम में डी। साई राम साई बाबा का एक वाक्य देखिए कैसा है कि तेरी किस्मत का लिखा तुझसे कोई ले नहीं सकता, अगर उसकी रहमत है तो तुझे वो भी मिल जाएगा जो तेरा नहीं होगा। और साई बाबा का एक वाक्य है श्रद्धा और सबूरी। सूर्या मस्कर मैदान के अंदर सूर्या को चमक देना ही पड़ेगा। दिन है, ये कोई रात नहीं है, क्योंकि इस बार देखा जाए यश इंटरप्राइजेस खानावाली टीम का गदाधारी भीम चांबो मैदान से वापस। 20 रनों की पार्ट इस बार शानदार खेल दिखाया चांबो ने। सूर्या मस्कर मैदान के अंदर आए हुए ये भी एक विस्फोटक बल्लेबाज है, लेकिन निशी करने आते इस बार देखा जाए योगेश जी के हाथों में कैच देके चांबो को चलता कर दिया है। सिद्धेश वास्कर भी तैयार है, देख रहे इलाके में कौन सा खेलना है। एक मैच में उन्होंने तो सुंदर बल्लेबाजी की। नाइट का आयोजन उनके माध्यम से होता था, बड़ा मजा, रात भी डर जाती थी हमें। परफेक्ट काम, लेकिन इस बार तो ये रन बनाना चाहिए मस्कर साहब। चल गई सूर्या, चांद होगा रात में, सूर्या चमक रहे छक्के के साथ। दीजिए जब बल्लेबाज पालकर साहब मारते हैं ना तो गेंदबाज को विचार करना पड़ता है, इतना तेज बल्ला चलता है। और यकीनन के साथ अगर मुझे आज लगता है कि कांचन पालकर साहब इतने तेज बल्लेबाजी करते तो बॉल की चटनी भी हो जाती थी। उनके भुजाओं में ताकत थी।
लेकिन उन्होंने जाना देगा पर का तुम लोग खेलो, मैं लिखता हूं तुम कितने रन बनाते हैं, कौन को क्या कैसा चाहिए, परफेक्ट काम, करेक्ट नियोजन। लेकिन इस छक्के के साथ स्कोर तो आगे जा चुका है 39-39। सूर्या मास्कर ने इस बार छक्के के साथ खाता ओपन किया क्रिस के स्टाइल से। 39। ये गेंद अंपायर काले साहब, देखो काले साहब की एक्शन देखो, छाती देखो 56 इंच की कैसी। आदमी छोटा है लेकिन काम करने में काफी जबरदस्त है। क्रिकेट में इस बार एक अंपायर की ड्यूटी निभा रहे। 40 पे स्कोर जा चुका है। लॉस ऑफ 1 विकेट। निशी तैयार है गेंदबाजी, ये शॉट ऑफ लेन दे, लेकिन ये उछलती हुई ज्यादा गेंद बाउंस आ गई। अंपायर ने वाइड घोषित किया। अतिरिक्त रन मिलेगा, 41 पे स्कोर जाएगा। निशी करने करके ऊपर छक्का मारेगा, उन्होंने बाउंस जरूर मारा है लेकिन अंपायर ने इस गेंद को खराब साबित किया, वाइड घोषित किया। एक तो एक्स्ट्रा रन मिल चुका है, अतिरिक्त रन। 41 पे स्कोर जा चुका है। 75 का पीछा करना है। टक्कर मजबूत है, लोग देखने के लिए भी मजबूत है। ये सूर्या का स्ट्रोक है, गैप में गेंद है, फील्ड सुमित डोंगरे। ओ माय गॉड, डेगी है। गोविंदा तो है अगस्त में, लेकिन आज ही काम परफेक्ट किया। 4 रन। सुमित डोंगरे को देख के मुझे गोपाल काला की याद आ गई। गोविंदा में ऐसा ही चलता है। हाँ, और गोविंदा पथक में काम होता है, लेकिन दोबारा डाई मारी क्योंकि कप्तान है। सर सेनापति का एफर्ट अच्छा चाहिए। शेर इरन को पकड़ने के लिए परवाह नहीं करता है। 45 स्कोर। गुड शॉट, इट्स अ ब्यूटीफुल फैंटास्टिक, इट्स यू सिक्सर। सहवाग मारते हैं ना, उस तरह से मारा है स्ट्रोक। सूर्या, सूर्या में ताकत है। सूर्या बॉलर को कह रहा है संभाल के रहो। 3 गेंदों में उन्होंने 16 रन इकट्ठा किया है। स्कोर 51-51। यश एंटरप्राइजेस खाना वाली टीम का स्कोर। और ये थोड़ी इस बार जड़ में फेंकी थी जरूर गेंद, और ये गेंद डॉट चली, बैक टू द बॉलर खेला है, नीचे रह गई गेंद थोड़ी सी। और इस बार इस ओवर की अंतिम बॉल से 4था ओवर जानिसी करने कर महंगे साबित हो रहे नवखार अलीबाग टीम के लिए। ये देखिए, और इसी बीच ये गेंद वाइड। बिगड़ी हुई गेंदबाजी चल रही है, और जैसे ये गेंदबाज खराब गेंदबाजी कर रहे हैं, मार खा रहे हैं, इसका टेंशन गुरु को ज्यादा आ रहा है, क्योंकि वो जानते हैं कि अगर बॉलर इस तरह से काम करेंगे तो टेंशन बढ़ता ही जाएगा। और ये देखिए, और तो महंगा ही करने करके साबित हो रहा है। रन बन चुके 52, लेकिन अंतिम बॉल उन्हें फेंकना है इस ओवर की। 4था ओवर जारी है। 23 रनों की अभी जरूरत, 23 रन चाहिए। 13 बॉल में 23 चाहिए। कुछ भी हो सकता है, क्रिकेट है, लेकिन में कोई भविष्यवाणी दोहराई नहीं जाती। अनिश्चितताओं का खेल है और ये जेंटलमैन्स गेम है। ये सूर्या का ये शॉट सुमित के पास चला गया है, जो मौजूद इस बार है, लेकिन ये ओवर थ्रो हुआ है, बैकअप पीछे है, लेकिन रन मिलेगा 1 ही। और 1 रनों के साथ देखा जाए तो यहां यश एंटरप्राइजेस खाना वाली टीम का स्कोर जाता है 53, और जीतने के लिए 12 गेंदों में 22 रनों की जरूरत प्रति ओवर में चाहिए 11-11 रन। क्रिकेट का महासंग्राम देख रहे हैं। रायगढ़ प्रीमियर लीग का पहला साल 2025 में रबर बॉल प्रतियोगिता का भव्य दिव्य आयोजन नियोजन 24 कैरेट का आयोजन नियोजन पार गांव के मैदान के ऊपर। चल डीजे ठोक। यस, सन्माननीय आमचे नशीब भोईर साहेब हे मात्र रायगड प्रीमियर लीगचा आनंद घेतात आणि सूर्याच्या बॅटिंगवर अगदी ते फिदा झालेले आहेत. तर नशीब भोईर साहेब आपल्या मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. बघा गाडी क्रमांक 9888 आणि MH06DA 0356 ही जी 2 गाड्या आहेत, कृपया करून आपण बाजूला काढायचे. थोडासा अडथळा निर्माण झालेला आहे. बघा बघा वेरणा आणि
पंच या 2 गाड्या आहेत, कृपया कोणाच्या असेल बाजूला काढून घ्या. स्वतः आमचे पोलीस म्हात्रे साहेब आपल्याला सांगत आहेत, जर ते इथे आले तर तुम्हाला फाईन बसेल. 12 में 22 चाहिए, 11 का रन रेट है और 100 को अभी तोड़ने के लिए सूर्या मैदान के अंदर है. उसे 7 इस बार पूरी तरह से एक सेलार दे रहे, लेकिन ये आने वाले बॉलर मनीष मोकल को खूबी के साथ गेंदबाजी करना पड़ेगा, जिन्होंने 5 ओवर का एक शानदार ओवर फेंका था. ना रे ना, मैं तू ऐसी बॉल डालेगा तो तेरे को मारेगा नहीं, तू शॉर्ट ऑफ लेन डाल रहा है. अरे आधे रास्ते में मारने वाले जय पवार साहब बैठे, वो भी जवानी में ऐसे शॉर्ट बॉल को भेज देते बाउंड्री के बाहर. आधे रास्ते में किसी कौन आ जाएगा सर पवार साहब, तो कौन छोड़ने वाला है. आधे रास्ते में आदमी ठोकने वाला है, चाहे कुछ भी हो जाए. ये आधे रास्ते में गेंद हवाई यात्रा पे चली गई और स्कोर धीरे से आगे 59. किरण पवार को सूचित किया जाता है कि तुरंत हमारे मंच के ऊपर आइए, क्योंकि इसके बाद आपका मुकाबला डू और डाई की मैच हारेगी वो घर जाएगी हमारे साथ. सूर्या मस्कर इस बार देखा जाए धोंगड़ी के पास, कप्तान के पास गेंद चली गई है. इन सेलार ने मना कर दिया. एक तो सिंगल जरूर मिलेगा. क्या सूर्या मस्कर की भाई बल्लेबाज तो काफी खतरनाक है, लेकिन आते ही उन्होंने जो कुछ जोर दिखाया, 3 सिक्सर 1 बाउंड्री 2 सिंगल के साथ अपने टीम. और ये इस बार देखा जाए सिक्सरों की बारिश. अभी तो मुझे लग रहा है कि ये मस्कर के पास सेलार भी लाइन में आया है. ठोका मोगल को छक्का. 66 पे स्कोर और ये 67 तो बन चुका है. और विशाल पाड़ी रावा इस बार मैच देख रहे हैं, उनका भी हार्दिक स्वागत. लेकिन अभी तो जीत अपने पक्ष में लाने के लिए मेहनत कर रहे हैं सेलार और मस्कर. चांबो ने 20 रनों की एक जबरदस्त पारी खेली है. 67 पे स्कोर जा चुका है. जीतने के लिए 8 रनों की दरकार. ये इस बार या सिंगल मिलेगा या बाउंड्री जाएगी. चलो भगवान देता है, छप्पर फाड़ के देता है. थर्ड मैन को चीरती हुई गेंद सीधी चली गई 4 रन के लिए और स्कोर 71. जीतने के लिए बस 4 रनों की दरकार है यस इंटरप्राइजेस खाना वाली टीम को. मुझे यह लग रहा है कि इस बार देखा जाए यहां नौखार अलीबाग की टीम जो है, अब इस लड़ाई में वो कुछ करने के लिए थोड़ी सी मेहनत उनकी कम पड़ गई. बॉलर ने अच्छी गेंदबाजी नहीं. जिस मौके पर देखा जाए मनीष मोकल ने पहला ओवर फेंका था. क्या ओवर फेंका था? 5 गेंदों में 18 रन इकट्ठा किए हैं. ओह व्हाट अ शॉट! महेंद्र सिंह धोनी स्टाइल से सिक्सर से मैच को फिनिश. जीत अर्जित किया यश इंटरप्राइजेस खानावाली टीम ने. आणि याच दरम्यान मी आदरणीय साई पाटील यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या मुख्य मंचावरती यावं. या ठिकाणी त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. साई पाटील यांना विनंती आहे की त्यांनी प्रेझेंटेशन डायसमध्ये यावं. त्यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. दोन्ही कॅप्टनला विनंती आहे. अजय पाटील आणि किरण पवार या दोन्ही कॅप्टनला आम्ही विनंती करतोय की टॉस करण्यासाठी त्यांनी यावं. साई पाटील यांना विनंती आहे की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी यावं. रायगड प्रीमियर लीगच्या वतीनं त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येते. साई पाटील यांना विनंती आहे की सन्मान घेण्यासाठी त्यांनी यावं. साई भगत